आता बातमी आहे मुंबईत घाटकोपर आणि दादर नंतर आता गिरगावात सुद्धा पांढरी पट्टी आखण्यात आली आहे। सुखसागर सोसायटीच्या समोरच्या फुटपाथवरती पांढरी पट्टी आखल्याचं समोर आलंय। पांढरी पट्टी पुसण्यासाठी काळा रंग सुद्धा त्यावरती मारण्यात आलाय। घाटकोपर आणि दादरमध्ये पांढरी पट्टी आखल्यामुळे वाद निर्माण झाला आणि आता गिरगावात सुद्धा ही पांढरी पट्टी आखल्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे। मुंबईच्या रस्त्यांवर आणि गृहनिर्माण सोसायट्यांच्या बाहेर आखण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचा वाद सध्या मुंबईमध्ये चांगलाच पेटतोय। मी सध्या गिरगावच्या सुखसागर कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या समोरील फुटपाथवर आहे। या ठिकाणी जैन समाजाचा एक कार्यक्रम असल्याचं बोललं जात आहे आणि त्यासाठी या समाजाच्या काही लोकांकडून या ठिकाणी फुटपाथवरती पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की आता या पांढऱ्या पट्ट्या या ठिकाणाहून मिटवण्याचा जो प्रयत्न आहे तो इथल्या स्थानिक नागरिकांकडून होतोय, कारण या पांढऱ्या पट्ट्यांवरती आता काळ्या रंगाचा जो स्प्रे आहे तो सुद्धा मारण्यात आलेला आहे। हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचा आरोप जो आहे तो मनसेने केला होता आणि या पट्ट्या हटवाव्या, अन्यथा मनसेकडून काळा रंग फासण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला होता। घाटकोपर दादर नंतर आता थेट गिरगावमध्ये सुद्धा अशी पांढरी पट्टी सापडलेली आहे। यावर आता महानगरपालिकेचे कर्मचारी नेमकी काय भूमिका घेणार आहेत किंवा नेते काय भूमिका घेणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश सावंतसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।